चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे पेपर नंबर 4. ठीक आहे. सो पेपर नंबर 4 कुठल्या शिफ्टचा बघून घ्या. 31 ऑगस्ट 2024 हा पेपर आहे. जो समजा 12:15 ते 2:15 जी शिफ्ट आहे, दुसऱ्या शिफ्टचा हा पेपर आहे. तर या पेपरमध्ये आपण बघणार आहे ट्रेड थेअरीचे कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारले गेले होते. ठीक आहे. तर बाकीचे जे पेपर नंबर 1, 2, 3 आहे ते सगळे मी प्लेलिस्टवर टाकून ठेवले आहेत. ते प्लेलिस्ट तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी रिवाईज होईल. ही सिरीज काय आहे, तर ही सिरीज या ठिकाणी अशी आहे की जर तुम्हाला माहीत पडलं की कुठल्या टॉपिकवरून किती क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले गेले आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी काय कराल की प्रॉपर अभ्यास त्या ठिकाणी करू शकाल. ठीक आहे. सिलेबस खूप जास्त मोठा असतो, त्यामुळे तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की कुठल्या टॉपिकवरून जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले गेले आहेत, तर ते टॉपिक तुम्ही चांगले करून जा. आणि बाकीचे जे टॉपिक आहेत राहिलेले, त्याला तुम्ही त्या ठिकाणी चांगलं करा, जेणेकरून तुमचा जो सिलेबस आहे तो सिलेबस पूर्णपणे कव्हर होईल. ठीक आहे. मार्क्स त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे असतात. तर चला तर मग चालू करूया ट्रेड थेअरीचा पहिला सेशन, ज्याचे मार्क्स असतात त्या ठिकाणी 38 क्वेश्चन असतात आणि 38×2, तर त्या ठिकाणी त्याचे तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स त्याचे भेटत असतात. तर चला बघूया क्वेश्चन नंबर 1 काय आहे. तर व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड 3 फेज रिॲक्टिव्ह पॉवर PR. तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म्युला सांगायचं आहे, त्या ठिकाणी त्याचं सूत्र सांगायचं आहे 3 फेज रिॲक्टिव्ह पॉवर PR. जो 3 फेजचा पॉवर असतो PR, त्याचं सूत्र सांगायचं. याच्यामध्ये इफ द लाईन व्होल्टेज VL अँड लाईन करंट इज IL. तर हा तुम्हाला त्या ठिकाणी काय सांगायचं आहे, सूत्र सांगायचं आहे. सूत्र तुम्हाला माहीत असेल, जर तुम्ही थिअरी वाचली असेल तर याचा आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो बघून, याचा आन्सर A नाही, याचा आन्सर B नाही, याचा आन्सर C नाही, याचा आन्सर काय या ठिकाणी D आहे. तर हा झाला तुमचा ट्रेड थेअरीचा पहिला क्वेश्चन. ठीक आहे, मागच्या वर्षीचा. क्वेश्चन नंबर 2 बघून घ्या काय आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय विचारलं गेलं आहे, तर बघून घ्या विच मटेरियल इज यूज ॲज अ हीट इन्सुलेटर इन बिटवीन द आउटर केसिंग. म्हणजे विच मटेरियल म्हणजे कोणतं मटेरियल त्या ठिकाणी वापरतात हीट इन्सुलेटर, हीटला इन्सुलेट करण्यासाठी. म्हणजे इन्सुलेटर म्हणजे काय की त्याच्यामध्ये हीट बाहेर नाही गेली पाहिजे. इन बिटवीन द आउटर केसिंग म्हणजे आउटर केसिंग म्हणजे बाहेरचे जे केसिंग असतं त्याला कुठलं वापरतात. अँड इनर टँक ऑफ दी गिझर. बाहेरचा आणि जे दोन गिझरचे दोनच त्या ठिकाणी लेयर्स असतात, एक बाहेरची लेअर असते आणि एक आतली लेअर असते. त्याच्या मधामध्ये जे तुम्ही त्या ठिकाणी काय वापरता, हीट इन्सुलेटर वापरता, ते कोणचं वापरता म्हणजे ते तुम्हाला सांगायचं आहे. मटेरियल कुठलं असतं ते. तर ते काय असतं, इन्सुलेटरचं फंक्शन काय असतं विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी, की इन्सुलेटर काय असतं की जे थंड असतं त्याला आत पकडून ठेवतं थंड आवाज, आणि जे गरम असतं त्याला एकदम गरम करून ठेवतं. आपलं जे असतं फॉर एक्झाम्पल, आपण जो थर्मास वगैरे असतो गॅसचा थर्मास वगैरे असतो, त्याच्यामध्ये आपण चहा गरमचा गरम राहतो, थंडाचा थंड राहतो. का राहतो असं, त्याच्यामध्ये काय असतं, इन्सुलेटर नावाचा पदार्थ असतो. ठीक आहे. तर ते कुठला वापर त्या ठिकाणी, मटेरियल कुठला वापरता त्या ठिकाणी, ग्लास ऊल त्या ठिकाणी आपण या ठिकाणी वापरतो. ठीक आहे. पेपर तर ऑब्वियसली वापरत नाही, PVC वापरत नाही आपण, प्लास्टिक, त्याच्यानंतर काय ग्लास ऊल त्या ठिकाणी आपण वापरत असतो. समोर बघून घ्या क्वेश्चन नंबर 3 त्या ठिकाणी विचारलेला व्हॉट इज द नेम ऑफ रिले ॲज शो इन द फिगर. तर या फिगरमध्ये तो दाखवला आहे, हा रिले कुठल्या ठिकाणी सांगायचा आहे तुम्हाला. तर एकदा हे फिगर बघून घ्या व्यवस्थित. तर काय सांगितलं बघून घ्या. तर हा रिले कुठला आहे, तर हा रिले आहे तुमच्याकडे ड्राय रीड रिले आहे. इम्पल्स रिले नाही आहे, हा मर्क्युरी रिले नाही आहे, फेरेड रिले त्या ठिकाणी नाही. हा रिले कुठला आहे, ड्राय रीड रिले या ठिकाणी आहे. चला क्वेश्चन समोरचा बघूया. क्वेश्चन नंबर 4 विच टाईप ऑफ इफेक्ट ऑकर. कुठल्या टाईपचा इफेक्ट त्या ठिकाणी दिसतो तुम्हाला. ऑकर म्हणजे कुठल्या टाईपचा इफेक्ट त्या ठिकाणी दिसतो. इफ म्हणजे जर करंट इज पासेस थ्रू द स्पायरल वूड कॉईल. स्पायरल म्हणजे काय असतं, असे जे शेप असतात आपण त्याला स्पायरल म्हणतो. ठीक आहे. तर वूड कॉईल म्हणून, वूड म्हणजे काय, स्पायरल वाउंड कॉईल. तर त्या ठिकाणी कुठलं त्या ठिकाणी आपण काय वापरतो, कुठलं टाईप ऑफ इफेक्ट त्या ठिकाणी दिसतो. त्या ठिकाणी कुठला दिसतो विद्यार्थ्यांना, त्या ठिकाणी मॅग्नेटिक इफेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असतो. ठीक आहे. समोर बघून घ्या. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन द थर्ड शेल ऑफ कॉपर ॲटम. तर थर्ड शेपमध्ये कॉपर ॲटमचे कुठले इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन काढण्याचा फॉर्म्युला काय असतो, 2n². तर कॉपरचे तुम्हाला जर माहीत असेल तर किती इलेक्ट्रॉन सगळं तुम्हाला माहीत आहे. तर त्या ठिकाणी किती असतात, आउटर मोस्ट थर्ड शेडमध्ये असतात, त्याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन. समोरचं बघून घ्या. विच इलेक्ट्रिकल इफेक्ट दॅट द सिंगल फेज ॲनालॉग एनर्जी मटेरियल वर्क्स. म्हणजे विच इलेक्ट्रिकल इफेक्ट, कुठल्या त्या ठिकाणी इलेक्ट्रिकलचा इफेक्ट त्या ठिकाणी दिसणार आहे, दॅट सिंगल फेज ॲनालॉग एनर्जी मीटर वर्क्स. सिंगल फेजचं ते ॲनालॉगचं जे एनर्जी मीटर असते त्याचं वर्क काय आहे, त्याचा इफेक्ट काय आहे, त्या वर्कचा त्या ठिकाणी इफेक्ट काय होतो ते तुम्हाला ठिकाणी सांगायचं आहे. तर त्याचा इफेक्ट कुठला असतो, इंडक्टिव्ह इफेक्ट त्याचा दाखवतो आपण. त्याचा केमिकल इफेक्ट होत नाही विद्यार्थी मित्रांनो. त्याचा त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट होत नाही, किंवा हिटिंग इफेक्ट, त्याचा काय होतो, इंडक्टिव्ह इफेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो. समोरचा क्वेश्चन नंबर 7 विच इज द करेक्ट एक्सप्रेशन ऑफ कॅपॅसिटी C. कॅपॅसिटी C आणि Q आणि V याचं करेक्ट त्या ठिकाणी इक्वेशन काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. या तिघांचं रिलेशन काय होईल तर हे तुम्हाला ठिकाणी सांगायचं आहे. याचा फॉर्म्युला काय आहे, याचा फॉर्म्युला काय आहे, C = Q/V असतो. ठीक आहे. अंडररूट नसतो, डायरेक्ट नसतो मल्टिप्लिकेशनमध्ये, किंवा V/Q नसतो, Q/V असतो. हा क्वेश्चन कठीण नाही आहे, पण जर तुम्हाला थेअरी जर माहीत असेल तर तुम्ही हा क्वेश्चन इझिली करू शकता. थेअरी माहीत नाही आहे, तो या ठिकाणी चुकून ठेवेल. Q वर असतो, V खाली असतो. ठीक आहे. समोर बघा क्वेश्चन नंबर 8 विच डिव्हाइस प्रोव्हाइड द
म्हणजे कुठलं डिव्हाइस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो पुरवता इग्निशन व्होल्टेज कुठलं देतं अँड ॲक्ट ॲज अ चोक इन HPSC लॅम्प, ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचा आन्सर काय ठिकाणी लीक ट्रान्सफर त्याच्या या ठिकाणी आन्सर आहे. आर्क ट्यूब नाही आन्सर, सोडियम वेपर नाही आहे, हाय प्रेशर अल्युमिनियम ऑक्साईड नाही आहे, त्याचा आन्सर काय आहे लीक ट्रान्सफॉर्मर, त्या ठिकाणी त्याचा आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 9 काय आहे, कुठला विचारलेला बघून घ्या. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन विचारलेला. तुम्हाला सिरीज पॅरलचं जर तुम्हाला शिकवलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारला, हे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. प्रत्येक पेपरमध्ये या टॉपिकवर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यासाठी तुम्हाला काय काढायचं या ठिकाणी व्होल्टेज काढायचं आहे. तर व्होल्टेज या ठिकाणी काढून घ्याल, त्याचा आन्सर किती आला पाहिजे 1.5 व्होल्ट, त्या ठिकाणी त्याचा आन्सर असलं पाहिजे. समोरचा व्हॉट इज स्टार्विंग इन अ एक्सटिंग्युशन ऑफ फायर. व्हॉट इज स्टार्विंग इन अ एक्सटिंग्युशन ऑफ फायर, हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. आग बुझाने में स्टार्विंग काय, म्हणजे जर तुम्हाला आग बुझवायची असेल त्या ठिकाणी स्टार्विंग काय आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. स्टार्विंग काय असतं तर रिमूव्हिंग अ फ्यूल एलिमेंट फ्रॉम दी फायर, त्याला बोलतो आपण स्टार्विंग. ठीक आहे, रिमूव्हिंग द फ्यूल एलिमेंट फ्रॉम दी फायर. चला समोरचा क्वेश्चन नंबर 11. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ बकलिंग डिफेक्ट इन द लीड ॲसिड बॅटरी. आता लीड ॲसिड बॅटरीमध्ये जो बकलिंग नावाचा इफेक्ट असतो तो काय असतो ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आहे. बकलिंग नावाचा इफेक्ट असतो, मग त्या ठिकाणी बेंडिंग ऑफ द इलेक्ट्रोड हा बकलिंग नावाचा त्या ठिकाणी इफेक्ट असतो. समोरचा क्वेश्चन नंबर 12. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज, कोणतं इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी यूज करतात टू टेस्ट करण्यासाठी इन्स्टॉलेशन ऑफ न्यू डोमेस्टिक वायरिंग इन्स्टॉलेशन. नवीन डोमेस्टिक वायरिंग इन्स्टॉलेशनसाठी जे समजा इन्स्ट्रुमेंट वापरतो आपण ते कुठलं त्या ठिकाणी टेस्ट करण्यासाठी कुठलं आपण त्या ठिकाणी वापरतो ते त्या ठिकाणी सांगायचं तुम्हाला. तर काय वापरतो आपण, कुठलं त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट यूज करतो आपण विद्यार्थी त्या ठिकाणी मेगर आपण यूज करतो कशासाठी टेस्टसाठी इन्स्टॉलेशनसाठी ऑफ द डोमेस्टिक वायरिंग इन्स्टॉलेशन. जर तुम्ही डोमेस्टिक वायरिंग त्या ठिकाणी इन्स्टॉल केली तर त्याचं कुठलं त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट तुम्ही वापरता टेस्ट करण्यासाठी इन्सुलेशन, त्याचं नाव काय त्या ठिकाणी मेगर आहे. ठीक आहे, समोरचा क्वेश्चन नंबर 13. विच टाईप ऑफ इन्सुलेशन टेप इज यूज फॉर डोमेस्टिक वायरिंग. तर डोमेस्टिक वायरिंगसाठी कुठल्या टाईपचा इन्सुलेटर आपण जे मारतो ना टेप मारतो तो कुठला वापरतो आपण PVC वापरतो. ठीक आहे, तो रबरचा वापरत नाही आपण, वार्निशचा वापर नाही त्या ठिकाणी आपण, फ्रिक्शन टेप त्या ठिकाणी वापरत नसतो, तो कुठला वापरतो PVC टेप आपण त्या ठिकाणी वापरतो. समोरचा क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज द कंडिशन फॉर ऑप्टेनिंग अ मॅक्झिमम इफिशियन्सी फ्रॉम दी ट्रान्सफॉर्मर. अशी कुठली त्या ठिकाणी कंडिशन आहे तुम्हाला भेटणार आहे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मरची मॅक्झिमम जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी तुम्हाला भेटण्यासाठी कुठली कंडिशन त्या ठिकाणी आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल इफिशियन्सी जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मरची बघायची असेल मॅक्झिमम वरच्या लेवलची, तर ते तिच्यासाठी कुठली कंडिशन त्या ठिकाणी खालपाई कुठली कंडिशन आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं होतं. त्या ठिकाणी विद्यार्थी त्याचा आन्सर आहे कॉपर लॉस इज इक्वल टू आयरन लॉस. ही जर कंडिशन असेल तुमचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तुम्हाला काय देईल मॅक्झिमम इफिशियन्सी त्या ठिकाणी कंडिशन ही आहे ट्रान्सफॉर्मरची. ठीक आहे, समोरचा क्वेश्चन नंबर 15. विच रूल इज अप्लाइड टू फाइंड द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इन अ सॉलिनॉइड कॉईल. जे तुमची सॉलिनॉइड कॉईल असतं विच रूल इज अप्लाइड, कुठला रूल त्या ठिकाणी अप्लाइड करतो आपण टू फाइंड द कंडिशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन अ सॉलिनॉइड ट्यूब. तर मॅग्नेटिक फील्डसाठी सॉलिनॉइड कॉईलमध्ये आपण कुठली कंडिशन त्या ठिकाणी वापरतो तर त्या ठिकाणी सांगायचं तुम्हाला राईट हँड पाम रूल त्या ठिकाणी आपण वापरतो. कुठला वापरतो विद्यार्थी मित्रांनो, राईट हँड पाम रूल आपण त्या ठिकाणी वापरतो. कशासाठी कुठला रूल आपण त्या ठिकाणी वापरतो म्हणजे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन द सॉलिनॉइडसाठी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काढण्यासाठी आपण कुठला त्या ठिकाणी रूल वापरतो. तर आपण फ्लेमिंगचा रूल वापरत नाही, कॉर्क स्क्रू रूल वापरत नाही, फ्लेमिंग राईट हँड रूल वापरतो. आपण कुठला वापरतो राईट हँड पाम रूल त्या ठिकाणी वापरतो. क्वेश्चन नंबर 16. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑफ ॲन ओपन सर्किट. तर त्या ठिकाणी कुठली व्हॅल्यू आहे म्हणते रेजिस्टन्सची, ओपन सर्किटच्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असते, किंमत किती तुम्हाला सांगायची आहे, त्याची किंमत किती असते त्या ठिकाणी इन्फिनिटी असते, लो नसते, मिडियम नसते, झिरो नसते, कुठली असते फील्ड इन्फायनाईट असते फील्ड, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. समोरचा क्वेश्चन नंबर 17. विच लॉस ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज डिफाइंड बाय द शॉर्ट सर्किट टेस्ट. विच लॉस ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज डिफाइंड बाय द शॉर्ट सर्किट टेस्ट. कोणता लॉस त्या ठिकाणी इज डिटरमाइंड बाय शॉर्ट सर्किट टेस्ट. जे शॉर्ट सर्किट टेस्ट असतो त्याच्यामुळे तो ट्रान्सफॉर्मरचा तुम्ही कुठला लॉस त्या ठिकाणी फाइंड आउट करता किंवा शोधता हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. तर कुठला लॉस शोधतो विद्यार्थी आपण कॉपर लॉस त्या ठिकाणी शोधतो. आपण हिस्टेसिस लॉस शोधत नाही, विंडेज लॉस त्या ठिकाणी आपण शोधत नाही किंवा एडी करंट लॉस आपण त्या ठिकाणी शोधत नाही. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 18. व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अर्थ रेजिस्टन्स टेस्टर. तर व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अर्थ रेजिस्टन्स टेस्टर. त्या ठिकाणी वर्क प्रिन्सिपल कुठला आहे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचा वर्क प्रिन्सिपल कुठला विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या. फॉलो पोटेन्शियल मेथड, हे त्याचं काय आहे काम करण्याचा जो प्रिन्सिपल आहे तो काय त्याचा फॉलो पोटेन्शियल मेथड आहे. समोरचा क्वेश्चन कुठला विचारलेला. विच फॉर्म्युला इज डिटरमाइंड फ्रॉम द फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. कुठला फॉर्म्युला त्या ठिकाणी डिराईव्ह करतो आपण फ्रॉम दी फॅरेडे लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. त्या ठिकाणी कुठला फॉर्म्युला त्या ठिकाणी बघतो आपण तो असतो M=ZIT. फॅरेडे लॉचा खालचा हा फॉर्म्युला आहे. क्वेश्चन नंबर 20 बघून घ्या. व्हॉट रिलेशनशिप इज इलस्ट्रेटेड इन द फिगर बिटवीन द करंट अँड व्होल्टेज. तर कुठलं रिलेशन दाखवते म्हणते कशामधलं करंट आणि व्होल्टेजचं रिलेशन दाखवण्यासाठी त्या ठिकाणी कुठली फिगर योग्य आहे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे.
तर ही एकदा फिगर बघून घ्या याच्यामध्ये. तर ही फिगर कुठल्या एकदा फिगर बघा, दाखवतो तुम्हाला मी. ही फिगर या ठिकाणी दाखवली आहे. तर खालचं कुठलं ऑप्शन यासाठी बरोबर आहे. तर करंट अँड व्होल्टेज आर इन फेज, आणि करंट आणि व्होल्टेज काय असतं त्याच्या फेजमध्ये असतात. ते तो डायग्राम दाखवतो. क्वेश्चन नंबर 21, विच इज यूज टू मेजर द साईज ऑफ द कंडक्टर. साईज ऑफ द कंडक्टर वापरण्यासाठी काय मोजण्यासाठी आपण काय वापरतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. काय वापरतो आपण, SWG या ठिकाणी वापरत असतो. क्वेश्चन नंबर 22, व्हॉट इज द फॉर्म ऑफ KF फॉर दी सायनोसायडल AC. AC करंटसाठी सायनोसायडलसाठी केएफची व्हॅल्यू त्या ठिकाणी कुठली आहे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. तर केएफची व्हॅल्यू किती आहे बघून घ्या, 1.11 त्या ठिकाणी केएफची व्हॅल्यू असते ACसाठी. ठीक आहे, आपला जो AC असतो सायनोसायडल वायू. व्हॉट इज द नेम ऑफ दी स्केल ॲज शोन इन द फिगर. ह्या फिगरमध्ये जे स्केल आहे याला काय म्हणतो आपण हे ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. त्याला तुम्ही काय म्हणता, त्याचा ऑप्शन आहे नॉन लिनियर स्केल आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, चला मग पुढचा क्वेश्चन बघूया. या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर या ठिकाणी कुठला बघितलेला, क्वेश्चन नंबर 23 बघितलेला. आता बघणार आपण क्वेश्चन नंबर 24. चला मग बघूया क्वेश्चन नंबर 24. चला तर मग बघूया क्वेश्चन नंबर 24 काय म्हणतो. व्हॉट इज द पर्पज ऑफ बेडिंग इन्सुलेशन. तर बेडिंग इन्सुलेशन त्या ठिकाणी पर्पज कुठला आहे इन UG केबलमध्ये तुम्हाला सांगायचं. त्याचा पर्पज काय असतो बेडिंग इन्सुलेशनचा, टू प्रोटेक्ट द मेटॅलिक शीट अगेन्स्ट द करोजन. ते मेटॅलिक जे शीट असतं, समजा मेटल जे तुमच्याकडे शीट असतं त्याला जंग खाण्यापासून वाचवणे, हे ते काय असतं त्याचं बेडिंग इन्सुलेशनचं काय असतं त्या ठिकाणी ध्येय असतं. क्वेश्चन समोरचा बघून घ्या. क्वेश्चन नंबर या ठिकाणी 25 बघून घ्या. विच बल्ब विल हॅव, बघून घ्या, विच बल्ब विल हॅव अ लोएस्ट रेजिस्टन्स. खालीलपैकी कुठल्या बल्बला त्या ठिकाणी लोएस्ट त्या ठिकाणी रेजिस्टन्स असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचा आन्सर या ठिकाणी 240 आणि 500 वॅटचा जो बल्ब असेल त्याला काय असतील सगळ्यात लोएस्ट त्या ठिकाणी काय असेल रेजिस्टन्स असेल. तर हे तीनही वरचे ऑप्शन या ठिकाणी नाही आहेत. समोरचा क्वेश्चन हा प्रिव्हियसवाला खूप त्या ठिकाणी कन्सेप्च्युअल होता, एकदा बघून घ्याल. क्वेश्चन नंबर 26, विच इज अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. खालीलपैकी कुठलं पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असतं हे तुम्हाला सांगायचं आहे. तर एअर ह्या ठिकाणी काय असतं पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असतं, ग्लास नसतं, वॉटर नसतं आणि स्टील नसतं. हा सुद्धा एक कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 27 बघून घ्या. व्हॉट इज द व्हॅल्यू, बघून घ्या काय म्हणते. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फेज करंट इफ द लाईन करंट इज 20 एम्पियर इन अ डेल्टा कनेक्शन. हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फेज करंट. फेज करंटची व्हॅल्यू काय असते म्हणते, जर इफ म्हणजे जर लाईन करंट इज 20 एम्पियर, जर तुमच्याकडे लाईन करंट असेल कशामध्ये डेल्टा कनेक्शनमध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय सांगायचं आहे फेज करंटची व्हॅल्यू सांगायची. तर फेज करंटची त्या ठिकाणी व्हॅल्यू किती असेल बघून घ्या. हे तुम्हाला थेरोटिकल क्वेश्चन याच्यावर ते थेरी एकदा याची वाचून घ्याल. याचा क्वेश्चन एकदा बघून घ्या. 10 एम्पियर नसतो, 15.6 नसतो किंवा 20 नसतो, किती असतं 11.55 त्याचा आन्सर त्या ठिकाणी येईल जर तुम्ही ते कॅल्क्युलेट कराल तर. क्वेश्चन नंबर 28, व्हॉट इज द पर्पज ऑफ. पर्पज म्हणजे काय आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ लॅमिनेटेड कोर इन ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मर जे तुमचे लॅमिनेट केलेले जे कोर असते त्याचा पर्पज काय ते त्या ठिकाणी काय वापरतात ते तुम्हाला सांगायचं आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये. तर त्याचा पर्पज काय असतो विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या. रिड्यूस द एडी करंट लॉस. रिड्यूस द मेकॅनिकल लॉस असतो का नाही, रिड्यूस द हिस्टेसिस लॉस असतो का नाही, रिड्यूस द कॉपर लॉस असतो का नाही, त्याचं काय असतं त्या ठिकाणी रिड्यूस द एडी करंट लॉस त्या ठिकाणी त्याचा वापर करतात. क्वेश्चन नंबर 29 बघून घ्या काय म्हणते. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी फॉर्म्युला कुठला वापरतात. हा एकदम थेरोटिकल बेस्ड क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे बघून घ्या 2/2 पाय √LC हा रेझोनन्स फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुमचे सगळे पाठच असले पाहिजे, मुखपाठ ठेवा फॉर्म्युले. व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ MCB. व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ MCB. MCBच्या विस्तार काय आहे. तर MCBला काय म्हणतो आपण, MCBला आपण लॉंग फॉर्म काय MCBचा मिनिएचर सर्किट ब्रेक म्हणतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 31, विच फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह द पॉइंटर फ्रॉम. आता विच फोर्स, कोणता फोर्स त्या ठिकाणी पाहिजे, कोणचं त्या ठिकाणी बल पाहिजे टू मूव्ह म्हणजे हलवण्यासाठी पॉइंटर फ्रॉम दी झिरो पोझिशन इन अ इंडिकेशन इन्स्ट्रुमेंट. इंडिकेशन इन्स्ट्रुमेंटमध्ये जो तुमचा पॉइंटर असतो तो झिरो पोझिशनपासून त्याला आपल्याला मूव्ह करायचा, समोर न्यायचा, हलवायचा आहे. तर त्या ठिकाणी कोणता फोर्स त्या ठिकाणी वापरणं ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. त्या ठिकाणी कुठला फोर्स वापरला जातो, डिफ्लेक्टिंग फोर्स त्या ठिकाणी वापरला जातो. ठीक आहे. आता तुम्ही असं बघितलं मल्टीमीटर अशी एक लाईन असतं, असं त्याच्यामध्ये काटा असतो, इकडे मागे पुढे होतो, त्याला बोलतो आपण डिफ्लेक्शन. त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन होते त्याला बोलतो आपण डिफ्लेक्शन फोर्स. समोरचा क्वेश्चन नंबर 32, व्हॉट इज द नेम ऑफ द सेफ्टी साईन ॲज शोन इन द फिगर. तर ह्या फिगरमध्ये दाखवलेलं जे सेफ्टी साईन आहे याचं नाव काय हे तुम्हाला सांगायचं आहे. याचं नाव काय आहे, इन्फॉर्मेटिव्ह साईन याचं नाव त्या ठिकाणी आहे. प्रोहिबिशन नाही आहे, मॅन्डेटरी साईन नाही आहे, वॉर्निंग साईन नाही आहे. हे काय इन्फॉर्मेशन साईन त्या ठिकाणी आहे. समोरचा क्वेश्चन नंबर 33 बघून घ्या काय म्हणते. तर व्हॉट इज द पर्पज ऑफ इग्निटर इन अ हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प सर्किट. तर त्या ठिकाणी पर्पज काय ऑफ इग्निशनचं त्या ठिकाणी ध्येय काय इन हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प. हा जो हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प त्याच्यामध्ये जो इग्निशन त्याचं पर्पज काय, त्याचं काम काय असतं इग्निशनचं ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचं काम काय असतं, जनरेट्स द हाय व्होल्टेज त्याचं त्या ठिकाणी काम असतं. इन्क्रीज द रनिंग व्होल्टेज असतं का नाही, डिक्रीज द स्टार्टिंग करंट असतं का नाही, त्या ठिकाणी इन्क्रीजिंग द रनिंग करंट असतं का नाही, त्याचं पर्पज काय असतो, जनरेट द हाय व्होल्टेज पल्स ॲट स्टार्टिंग, हे त्याचं काम त्या ठिकाणी असतं. समोरचा क्वेश्चन नंबर 34 बघून घ्या.
व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ गुड कंडक्टर. जे तुमच्याकडे गुड कंडक्टर असतं त्याची प्रॉपर्टी काय असते ते तुम्हाला सांगायचं आहे. लो स्पेसिफिक करंट त्याची प्रॉपर्टी असते. बघून घ्या क्वेश्चन खूपच थोडं कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. लो मेकॅनिकल स्ट्रेंथ असतं का नाही, हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असतं का नाही, त्या ठिकाणी हाय स्पेसिफिक रेजिस्टन्स असतं का नाही, त्याचं काय असतं त्या ठिकाणी प्रॉपर्टी काय असते त्याची लो स्पेसिफिक रेजिस्टन्स असतं प्रॉपर्टी कशाचं गुड कंडक्टरची. समोरचा क्वेश्चन नंबर 35. शेवटचे हा क्वेश्चन झाला. शेवटचे त्या ठिकाणी 3 क्वेश्चन तुम्हाला राहिले आहेत. व्हॉट इज द पर्पज ऑफ सोल प्लेट इन अ इलेक्ट्रिक कॅटल. जे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक कॅटल त्याचं ते सोल प्लेट असतं त्याचा पर्पज काय, त्याचा यूज काय करतो आपण कधी इलेक्ट्रिक कॅटल्समध्ये. ठीक आहे, त्याचा यूज काय करतो आपण सोल प्लेटचा यूज काय असतो. कीप द एलिमेंट इन द क्लोज कॉन्टॅक्ट विथ द कंटेनर. कीप म्हणजे ठेवणे, एलिमेंटला एकदम कॉन्टॅक्टमध्ये ठेवणे कशाच्या कंटेनरच्या. हे कशाचं काम असतं विद्यार्थी मित्रांनो क्लोज प्लेट्सच्या ठिकाणी सोलो प्लेट्सच्या ठिकाणी काम असतं. इलेक्ट्रिक कॅटल जे असतात ना गरम करतो आपण पाणी वगैरे त्याला कॅटल बोलतो इलेक्ट्रिक कॅटल्स. समोर बघून काय म्हणते क्वेश्चन नंबर 36. व्हॉट इज द पर्पज ऑफ द फ्यूज कट. फ्यूज कट त्या ठिकाणी काय पर्पज आहे. प्रोव्हाइड द इनकमिंग पॉवर सप्लाय. फ्यूज कट आउट प्रोव्हाइडेड ॲट द इनकमिंग पॉवर सप्लायमध्ये जो फ्यूज कट असतो त्याचं पर्पज काय असतं. टू इन्श्युअर द लाईन इज नॉट ओव्हरलोडेड. त्याची लाईन असते ते ओव्हरलोड नाही झाली नाही आहे बा हे पाहण्यासाठी, हे बघण्यासाठी असतं त्या ठिकाणी काय असतं पर्पज असतं कशाचा फ्यूज कटचं कशामध्ये इनकमिंग पॉवर सप्लायमध्ये. क्वेश्चन नंबर 37. विच टाईप ऑफ कंडुएट इज यूज फॉर गॅस टाईट एक्सप्लोजिव्ह इन्स्टॉलेशन. जर तुम्हाला गॅस टाईट एक्सप्लोजिव्ह ज्याच्यामध्ये आपण स्पोर्ट होतात त्याचं तुम्हाला इन्स्टॉलेशन करायचं त्या ठिकाणी कुठल्या त्या ठिकाणी कंड्यूट टाईपचा तुम्ही वापरता कंड्यूट पाईप ते तुम्हाला त्या ठिकाणीच वापरायचं आहे सांगायचं आहे. तर रिजिड स्टील कंड्यूट पाईप आपण त्या ठिकाणी वापरतो. शेवटचा क्वेश्चन. विच फॅक्टर इज डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स इन द कॅपॅसिटर. विच फॅक्टर इज डिटरमाइन खाली बाय कुठल्या त्या ठिकाणी असतो कशामध्ये कॅपॅसिटरची जी व्हॅल्यू आहे ते काढण्यासाठी खालीपैकी कुठला फॅक्टर त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. तो फॅक्टर असतो एरिया ऑफ द प्लेट त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. व्हॉल्यूम ऑफ द प्लेट महत्त्वाचं असतं का नाही, थिकनेस ऑफ द प्लेट महत्त्वाचं असतं का नाही, वेट ऑफ द प्लेट त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं का नाही. त्याचं काय आन्सर काय आहे एरिया ऑफ द प्लेट आहे. तर हे झाले आपले ट्रेड थेरीचे 38 क्वेश्चन्स. तर कुठल्या टाईपवर क्वेश्चन विचारले एकदा बघून घ्यायचा. तो टॉपिक जो आहे तो प्रॉपर त्या ठिकाणी वाचून घ्या. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया वर्कशॉप कॅल्क्युलेशन ईडी आणि त्यानंतर ईएचचे राहिलेले वर्कशॉपचे 6 क्वेश्चन, इंजिन ड्रॉईंगचे 6 क्वेश्चन आणि ईएचचे त्या ठिकाणी 25 क्वेश्चन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघून घ्या. दुसरा व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये मी टाकणार आहे. तर प्लेलिस्ट बनवली आहे, तर प्लेलिस्ट त्या ठिकाणी पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ सिक्वेन्स वाईज तुम्हाला भेटतील. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईज, सी यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.